आम्ही काहीतरी प्लॅन करतोय बाहेर जाण्याचं. तयार वगैरे केलं, मस्त होती. तेवढ्यात तिला उलटी आली. आमच्या बाबूची टेक्केर आहे. त्यासाठी जी स्टफिंग होती तेच मी ब्रेडमध्ये टाकली. खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आर्याची पिकनिक होती, तिच्यासाठी मी तिला तयार देखील केलं. पण तिला 1-2 दिवसापासून खूप म्हणजे ताप वगैरे येतोय आणि खोकला पण जास्त झालाय. काल बरी होती, दिवसाची बरी असते, रात्रीची तिला जास्त. आता तयार वगैरे केलं, मस्त होती. तेवढ्यात तिला उलटी आली. तिला निघालं पाणी, कारण पाणी प्यायली होती आणि खोकला येत होता. सो जस्ट खोकला आला जायच्या आधी मग कॅन्सल केलं आणि आता बसली आहे. आणि बाबू पण उठली आहे, तिला पण सर्दी, परत खोकला सुरू झाला. आणि इथे आर्यासाठी मी बनवलेला पराठा, आता तेच तिला भरवते. हां, दिवसाची सुरुवात अशीच झाली आहे. सो आता थोड्या वेळाने त्यांना मी बघेन चांगलं टोपी वगैरे कानटोपी घालून तर खाली चालायला जमत असेल तर तिला दोघी खोकत आहेत आणि बघूया काय खातात का. पुढे दिवसात काय काय होईल मी तुमच्यावर शेअर करेन सगळं. आणि आता मी मुलांना हे भरवते कारण तिच्यासाठी बनवलं होता. सो आता जर जात नाही तर ॲटलिस्ट घरात आता तिला गरम गरम मी भरवते, म्हणजे तिला जरा बरं वाटेल. आराम करायचं आहे तर ती झोपेल थोडा वेळ आणि मग मी माझी सगळ्या गोष्टी करेन. काय मैत्री बघते, कोणाशी बोलते. मैत्री कुठे, मैत्री कुठे, मैत्री. स्लोली मी मला मस्त असं सँडविच बनवून घेतला. जे पराठासाठी जी स्टफिंग होती तेच मी ब्रेडमध्ये टाकली. अशी हलकी थोडीशी मिरची ॲड केली त्यामध्ये तिखटसाठी. ती आली की तिला मला पराठा बनवून द्यायचाच आहे. सो मी असं ब्रेडमध्ये स्टफिंग जी आहे ती ॲड केली आणि तसा खाते. असं पण छान लागतो. म्हणजे मी 1-2 तासच खाल्लेला आहे. पुन्हा ते चपाती म्हणजे चपातीसाठी पीठ मळा, पराठा त्यामध्ये लाटा बनवा, खूप काम आहे. सो हे इझी आहे. तसेही ब्रेड्स तर राहिले होते ज्याची मला एनिवेज यूज करायचे होते. सो मी असं बनवलं. आणि ह्यानंतर मला मैत्रीला न्यायचं आहे डॉक्टरकडे. कालपासून तिला ताप सुरू झाला पुन्हा. 4-5 दिवस बरी होती, पुन्हा काल सुरू झाला आणि रात्रीचा पुन्हा तिला ताप आला. आता सकाळी देखील ताप आला आहे. तर तिला 1 डोस दिला आहे आणि आता डॉक्टरकडे नेऊ आम्ही. आज मला 12 वाजता माझा क्लास देखील आहे. सो मला त्यासाठी देखील एनिवेज निघायचं आहे. सो कपडे आता लावले आहेत. मैत्रीला डॉक्टरकडे न्यायचं आहे, मला क्लाससाठी जायचं आहे. घरचा इथला आवरायचं आहे सामान. काकी येऊन क्लीन करून जातीलच. सो खूप हेक्टिक आहे. आणि येस, आर्या देखील आज जाऊ नाही शकली होती या पिकनिकला कारण जाता जाताच तिला उलटी आली. म्हटलं बरं झालं घरातच उलटी झाली आणि मग ती आता घरीच आहे. सो तिला मे बी आम्ही नेक्स्ट वीकमध्ये नेऊन एसल वर्ल्डला जाणार होती त्यांची पिकनिक. सो तरी ती आता ठीक आहे. तिला डोस दिला औषधाचा, अजून 2 दिवस द्यायचा आहे. डॉक्टर बोलले 1-2 दिवस तिला ताप आणि खोकला असेलच. सो आज आणि उद्या बघूया. जर तिला बरं नाही वाटलं तर तिला पुन्हा न्यावं लागेल. अदरवाईज ती आहे, दिवसभर बरी असते. फक्त रात्रीचा तिला कफ एलिव्हेट होतो, तिचा वाढतो आणि तिला थोडंसं अंग गरम होतं खोकून ना, बॉडी थकते. सो असे आहे मुलांची हाल. आत्ता तरी फिनिश करून घेते. चहा पण झाला आहे. ते करून झालं की जरा आवरून मला मैत्रीला डॉक्टरकडे नेऊन निघायचं आहे. सो थोडं हेक्टिक आहे. जर मला वेळ मिळाला तर मी मध्ये जे काही असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज स्ट्रेटली संध्याकाळी. लुक इन द कॅमेरा. हे दीदी आमच्या बाबूची टेक्केर आहे. आता आम्ही मैत्रीला डॉक्टरकडे घेऊन जातो. मला क्लासला पण जायचं आहे तिथूनच. हो, अरे ठीक आहे. तुझं काय करणार होतं मी ते बोलते. ते खालती कुठे पाहिजे ते मलाच नाही माहिती. सो तिथून थोड्या वेळाने मी जाईन क्लासला. आर्या पण आली आहे पप्पाच्या मदतीला, म्हणजे बाबूला बघायला. डॉक्टरकडे गर्दी पण असते इथे. जवळच एक डॉक्टर आहेत. सो त्यांच्याकडे घेऊन बघूया ते काय म्हणतात.
कारण तिला ताप येतो जातोय ना सारखा. सो एकदा चेक करून, पण सीझन वाईज काय असेल व्हायरल इन्फेक्शन तर त्यासाठी औषध डॉक्टर कदाचित वेगळं देतील. तर बघूया. तिला आता ताप नाही आहे, पण सकाळी आणि रात्री असतो थोडा. सो आता तिकडे गेलं की मी क्लासला जाईन आणि पुढचं जमेल तसं मी शेअर करेन तुमच्याबरोबर. झालं तर आमची चिकू आहे ते संपलं. झालं साहेब. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून अजून. हां, मैत्रीला बरं नाही वाटत पण तिला चिकू आवडतात तर ते खाते. तेव्हा मी अजून आणून देते. आता इथे मी मैत्रीला घेऊन बसले. इची बाबू बाबू माहिती. मैत्रीला अजून पण बरं वाटत नाही. मी क्लासवरून आले, ती मला घेऊनच बसायला सांगते. कसे बसे मी फ्रेश झाले, कपडे चेंज केले आणि बसले. व्हिडिओ एडिट करण्याचा प्रयत्न करते. ॲटलिस्ट बसलेच आहे, तिला घेऊन तर बाजूला व्हिडिओ एडिट करावं, पण नाही होत आहे. ती मला काही कशालाच हात लावू देत नाही. म्हणजे मला फक्त पकडून राहा, मला घेऊन राहा. तिचा अजून ताप खूप आहे. ते मेजर करायची जे टेम्परेचर डिवाइस असतं तेही मिळत नाही आहे, भेटत नाही. कुठे गेले काय माहिती. म्हणजे असणार तर तिला 100च्या पुढेच ताप आहे, कारण खूप अंग गरम आहे तिचा. डॉक्टरकडे सकाळी नेलं होतं. डॉक्टरने काही व्हायरल इन्फेक्शनसाठी तापाचं सेम दिले औषध, पण 2 सर्दी आणि खोकल्यासाठी औषधं दिले, कारण त्याने देखील थोडंसं ताप अंगात राहतो जर सर्दी खोकल्याने खोकत राहिली तर. सो बघूया तिला केव्हा बरं वाटतंय. एकदम शांत पडून आहे, अशाने काहीच काम होत नाही. आधीच ऑलरेडी लेट झाले सगळं याला व्हिडिओ एडिटिंगला. त्यात मुलांना जर ताप आणि सर्दी खोकला जर कंटिन्युअस असतो. आर्याला आहे, तिला जरा बरं वाटलं नाही तर हिला पुन्हा सुरू झालं. हिला ऑलरेडी स्टार्ट झालं होतं आणि नंतर आर्याला स्टार्ट झालं, परत हिला स्टार्ट झालं. चक्र फिरतच राहते, कुठे त्याला स्टॉपच नाही आहे. होपफुली दोघे आता लवकरच रिकवर होतील. आणि फ्रायडे सॅटर्डे संडे आम्ही काहीतरी प्लॅन करतोय बाहेर जाण्याचं, फक्त दोघं. सो ते देखील पुढच्या काही ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो ते कुठे असेल ते मी नक्की नंतर शेअर करेन. सो आधी मुलांचं तापातनं जरा बरं होऊ दे, नक्कीच सांगेन तुम्हाला. बघते आता थोडा व्हिडिओ जो एडिट करायचा राहिला तो एडिट करते, कारण मला ॲटलिस्ट 1 दिवस आड करून व्हिडिओज टाकायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. पण ते 1 ते 2 दिवसावर जातच आहे. मुलांचं थोडंसं करण्यामागे राहून जाते, पण ॲटलिस्ट जेव्हा लवकरात लवकर मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण यापुढे हिलाच घेऊन बसेन. सो ते काही पुढचं दुसरं काही शक्य होत नाही आहे. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील, कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओज थ्रू, किंवा कमेंट्सचा रिप्लाय तिथेच देईन. आणि येस, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय करा, बाय. आणि माझी मुलं लवकर बरी होतील तुमच्या विशेष नक्की सेंड करा. आणि येस, थँक्यू.